काका माझा बॉल दे ना. बॉल तर देतो का? तू कोण आहेस? फर्स्ट टाइम बघतोय तुला इकडे. मी तर इथेच राहते. मी पण तुम्हाला फर्स्ट टाइमच बघते. तुम्ही कोण आहे? मी दीप. सिद्धूला भेटायला आलोय. आणि तुझं नाव काय? मी आनंदी. तुम्ही माझ्या सिद्धू बाबाला भेटायला आलात ना? सिद्धू बाबा? तू सिद्धूची मुलगी आहेस? हो. अरे मग माझ्या बेस्ट फ्रेंडची मुलगी म्हणल्यावर तू पण माझी बेस्ट फ्रेंड झालीस ना. हो. यार आपण आधी का नाही भेटलो कधी? कारण मी आधी भावनाईच्या घरी राहायची ना. हो का? मग भावनाई आणि सिद्धू बाबाचं लग्न झालं. करेक्ट. मग मी चालली राहायला. ओ. आणि काका तुम्हाला माहिती आहे का, काय काय? माझ्या घरी आहे ना एक छोटा भाऊ किंवा बहीण येणार आहे. अरे क्या बात है. म्हणजे तू आता मोठी ताई होणार. हो. यार आनंदी, लकी आहेस तू. तुला खूप चांगली फॅमिली मिळाली. आनंदी चला बाळा आज जात अरे भाई साम कसा आहेस? मी मस्त आहे. बरं आनंदी जा पटापट शाळेसाठी रेडी व्हायचं ना. भावनाही बोलत तिकडे. पळ 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 पळ. बाय काका, पुन्हा भेटू आपण. बाय. बाय बाबा. बाय बाय. किती गोड आहे रे मुलगी. किती निरागस असतं यार बालपण. कशाला आपण मोठे झालो देव जाणे. अरे पण असो, बाबा कसे आहेत? अजूनही तसेच वागतात का? सूर्याला कधी रात्री उगवताना बघितलंय का? नाही ना. जसा सूर्य आपला धर्म सोडत नाही, तसे बाबा माझा द्वेष करायचं सोडणार नाहीत. आणि मी समजू शकतो. अरे बाबांचा जीव नसला तरी सुलू आहे ना माझ्याकडे. सुलोचना आत्या? अरे आत्या ती जगासाठी आहे. माझ्यासाठी सुलू. आई गेली पण आत्या नशिबात होती. आईनंतर तिनेच सांभाळलं मला. खूप जीव लावला. खरं सांगू सिद्धू, सुलू आहे ना आपली बेस्ट फ्रेंड आहे. विराज आणि स्वराज कसे आहेत? हा दोघे मस्त आहे. स्वराज दादा तर वडिलांसारखा जीव लावतो. आणि मी तुला एक गोष्ट सांगितली ती सोडायला. त्यात काही प्रगती आहे का? दारू सोडू आणि काय करू? दीप सिद्धू, लय माहिती आहे यार. दारू पेल्यावर आहे ना लाईक कडक झोप लागते. आणि मग झोपल्यावर स्वप्नात आई दिसते. स्वप्नात आईला बघण्यासाठी तुला दारूची गरज आहे? सोड रे, तुला नाही करणार. तुला खूप चांगली फॅमिली मिळाली. जप त्यांना. हे आनंदीवर रागवत नाही ना? अरे नाही रे. चल मी पण काय बोलत बसलो. येतो मी. ए येतो काय? येतो आत्ता आलाय तू. चल आज चल. येतो रे नंतर. पावलं धुंदीत असतील तेव्हा घेऊन येतील तुझ्याकडे. बाकी आनंदी भेटली, आनंद मिळाला. चल काळजी घे. येस. दीपच्या आयुष्यातली रिकामी जागा लवकरात लवकर भरू दे बाबा. ही वेडी मुलगी अशीच पेंगत बसेल कॉफी प्यायली नाही तर. त्यासाठी कॉफी आणायलाच पाहिजे. मरहमी सा
चांद है तू दिल जला सा मैं अंधेरा एक तुझे के लिए है नींद मेरी ख्वाब तेरा तू घटा है फुहार के मैं घड़ी इंतजार की अपना मिलना लिखा इसी बरस है ना जो मेरी मंजिलों को जाती है तेरे नाम की कोई सड़क है ना जो मेरे दिल को दिल बनाती है तेरे नाम की कोई धड़क है ना भाव नाही तू पण आहे ना आमच्या सोबत खेळायला. अरे मी खेळतेच आहे आणि मी तुझ्या टीम मध्ये हे बघ. चल मारलं परत बरं, बरं. बस 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 आता उगाच कोणाला तरी लागेल हा. हा पण भाव नाही सिद्धू बाबा किती सॉलिड मज्जा आली ना आणि आपल्यासोबत अजून एक मस्ती करायला बेबी येणार आहे हो ना. मला एकदा तर कसं बेबी घरी येतोय ना तसंच झालंय. त्या बेबीच्या सगळी केअर आहे ना मी घेणार हा. माझे टॉयज शेअर करणार आणि मी त्याच्यासाठी आहे ना पोयम बोलणार आणि स्टोरीज पण त्याला बोलून दाखवणार. आणि तुम्हाला माहिती आहे का ते बेबी मला आनंदी ताई बोलणार. रोज त्याच्या शेजारी मीच झोपणार हा. हो बाळ आनंदी ताईच्या शेजारीच झोपणार. मी तर आता क्लासमध्ये पण सगळ्यांना सांगितलंय की मी मोठी ताई होणार आहे म्हणून. आणि बेबीला माझ्या शाळेत पाठवूया हा. बाप रे आनंदी ताईंचं शाळेचं पण ठरलंय वाटतं. हा माझं तर आधीच ठरलं होतं. कुठे ए सावकाश अंग बेबी तू प्लीज खूप लवकर ये ना. मी आई आणि सिद्धू बाबा मिळून तुझे खूप लाड करणार आहोत. आपण खूप म्हणजे खूप मजा करायची आहे. बघ ना भामा आधी तुझ्यामुळे आपल्याला एक गोड मुलगी मिळाली. आता आपल्या आयुष्यात एक गोंडस बाळ येणार आहे. कसलं भारी वाटतंय ना.